अक्कलपाडा उजवा व डावा कालवा शेती पाणी हक्क संघर्ष समितीची बैठक संपन्न। धरणाच्या लाभक्षेत्र समावेश करण्याच्या अन्यायकारक कार्यवाहीस स्थगिती द्या। जलमापक यंत्र बसवल्याशिवाय अक्कलपाडा धरणातून पाणी देऊ नये। खरीप व रब्बी हंगामासाठी पाणी देण्यात यावे। अक्कलपाडा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी वाढीव 198 हेक्टर शेतजमीन भूसंपादनासाठी आवश्यक कार्यवाही करावी। यासाठी सय्यदनगर बंधाऱ्यावरील 9600 एकर शेतीचे लाठीपाडा पांजरा मध्यम प्रकल्पातून पाणी हक्क रद्द करून अपूर्ण असलेल्या अक्कलपाडा धरणाच्या लाभक्षेत्र समावेश करण्याच्या अन्यायकारक कार्यवाहीस तातडीने स्थगिती देण्यात यावी। तसेच जुन्या सय्यदनगर बंधारा लाभक्षेत्रातील भदाणेपासून ते चौगाव पर्यंतच्या 9600 एकर शेतीला लाठीपाडा पांझरा मध्यम प्रकल्पाच्या मंजूर प्रकल्प अहवालानुसार खरीप व रब्बी हंगामासाठी पाणी देण्यात यावे। अक्कलपाडा धरणाच्या सद्यस्थितीतील 60% पाणीसाठा क्षमतेप्रमाणे सुधारित सिंचन व बिगर सिंचन क्षेत्रीय पाणी वाटप निश्चित करण्यात यावे। तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार बिगर सिंचन पाणी वापरासाठी बंधनकारक असलेले जलमापक यंत्र बसवल्याशिवाय अक्कलपाडा धरणातून पाणी देऊ नये। पाणी टंचाई परिस्थितीत अक्कलपाडा धरणातून नदीकाठच्या गावासाठी आकस्मिक पाणी आरक्षित करताना सन 2023-24 या वर्षातील भीषण दुष्काळात प्रत्यक्षात नदीपात्रात सोडलेले 239 MCFT पाणी आवर्तन आकडेवारी लक्षात घ्यावी। बेकायदेशीर सिद्ध झालेला बनावट औद्योगिक पाणी वापर परवाना रद्द करणे। अक्कलपाडा उजवा व डावा कालवा शेती पाणी हक्क संघर्ष समितीने केलेल्या या आणि इतर मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज दुपारी माझ्या उपस्थितीत लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। MDTV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे।